तर मित्रांनो, समोरच बघू शकता तुम्ही आज देवपाड्याचं मैदान बिंजोडचं आणि समोरच आपल्यासोबत एक नंदीने गुलाल घेतलेला आहे. त्या आपण त्यांची छोटीशी मुलाखत घेणार आहोत. तर आपल्यासोबत दादा आहेत. दादा नमस्कार. नमस्कार. दादा, प्रथमतः आपली ओळख सांगा. आपल्या चॅनलवरती आपण प्रथमच आपली मुलाखत घेतो, तर आपलं नाव आणि ओळख सांगा दादा. काय सांगा? माझं नाव विराज कडे आणि बैलाचं नाव कार्तूस. कुठून आलात आपण? आपण गुडवनवरून आलोय. गुडवन म्हणजे इथं जवळच आहे. हा, जवळच. आणि काय सांगाल, आज गुलाल घेतला, आता कसा आहे आनंद? आनंद खूप छान आहे आज. आणि आमची एवन जोडी आहे. अच्छा. हा, म्हणजे आमचे 7 गुलाल झाले. शंतनू आणि कार्तूस हा का? हा जोड असतो. अच्छा, म्हणजे 7 गुलाल लगातार 7 गुलाल झाले. तर दादा, हा बिनजोडचं क्षेत्र आहे. याच्यामध्ये बघा, तुम्हाला सांगतो, पैरे माणसाला वेगवेगळे पाहिजे असतात किंवा प्रत्येकाला असं वाटतं का आपल्याला अजून चांगला नंदी पाहिजे, आणि प्रत्येक हा नंदी वेगवेगळ्या पैऱ्यांच्यात पळताना आपल्याला दिसत असतो. परंतु तुम्ही बोलताय तुमचे 7 गुलाल झाले, तर असे 7 मैदानं तुम्ही रोखून धरला हा पायरा आणि ठाम त्या पायऱ्यावर राहिले, तर काय सांगाल त्याबद्दल दादा? जेव्हा आमची पहिल्यांदा गाडी पळालेली बोरीच्या वाडीला, हा. म्हणजे पहिल्यांदा बोरीच्या वाडीला पळालेली पहिल्यांदा. अच्छा. अंजपला पळालेली. अंजपला. हा. तर मी पळताना बघितलेला त्याच्या आधी बोरीच्या वाडीला. अच्छा. म्हणजे याला तुम्ही बोरीच्या वाडीला पहिल्यांदा बघितलं पालताना. अच्छा. त्यांची घरची गाडी पळायची. अच्छा. शंतनूची नखरे आणि शंतनू पळायची. बरोबर. तर मी बघितली व्हिडिओ. त्या मालकाशी कॉन्टॅक्ट केला की दादा असं आहे, माझा बैल आहे, आपल्याला पैरा होईल का तुमचा? आणि ते बोलले हा होईल, करूया आपण पैरा. तर मग आपण अंजपला हा पैरा मिळवला. अच्छा. आणि तेव्हापासून आपली ही जर्नी स्टार्ट झाली. अच्छा, म्हणजे पहिला अड्डा अंजपचा आणि आज तिथून स्टार्ट झाले ते आजपर्यंत 7 गुलाल झाले बोलताय. गुलाल झाले. म्हणजे ही गाडी अजूनपर्यंत पडलीच नाही, काय सांगा? गाडी एकदम झुलून पळते. गाडी दोघं एकमेकांना झुलून पळतात आणि एकमेकांना घासून पळतात. त्याच्यामुळे त्या गाडीला स्पीड लागतो आणि चांगले पळतात. आणि ड्रायव्हर कोण होता दादा आज, काय सांगा? भाऊ ड्रायव्हर असतो भाऊ आणि driver. चंदू ड्रायव्हर असतो. अच्छा. 2 फिक्स ड्रायव्हर असतात. आणि कार्तूस बद्दल काय सांगाल? पब्लिकनी ठाम बोलतोय, आणि इथल्याची खरेदी कुठली होती? आणि कार्तूसची खरेदी छोटी आहे, पण कार्तूस सर्व ठिकाणी पळतो. घोड्यात पळतो, सर्वीकडे पळतो, बिंजोडला पळतो, 3 फेऱ्याला पळतो, सर्वीकडे पळतो. पण आपण घेतलेला त्याला छोटा बच्चा होता, पावसाळी घेतलेला आपण. किंमत छोटी त्याची, पण घरी आणला आपण त्याला. 1 महिनाभर त्याला खायला लागला आणि नंतर मग एक फेरा आपला फक्त कंपनीचा मैदान, तिथं एक फक्त फेरा मारला कामतवाडीला. हा, कामतवाडीला. अच्छा. आणि नंतर घरी आणला आणि त्याला लंपी झाली. अरे बापरे, तेच त्याच्या अंगावरती लंपीचे डाग मात्र दिसत आहेत मित्रांनो, बघू शकता. आणि मी तर म्हणेन, आता मी बरीचशी बैल बघतो की ज्यांना लंपीचा आजार झाला ना, त्या आजारातून जे सावरले तर ते एवढे भन्नाट वेगांमध्ये येतात आणि एकदम त्यांच्यात पहिल्यापेक्षा जास्त म्हणजे फरक जाणवतो पळण्यामध्ये. तर तुमचा काय अनुभव असेल लंपीच्या आधी आणि लंपी झाल्यानंतर कार्तूसबद्दल? कसं आहे माहिती आहे का, त्या बैलाला जाण राहते त्या मालकाची. अच्छा. कारण की हा मुलगा आहे, बारीक आहे, पण सर्व बैलाचा हाच करतो. अच्छा, बरोबर. खूप म्हणजे तो लास्टच्या स्टेपला होता हा बैल. हा स्वतः करायचा आणि स्वतः झोपत नव्हता. त्याच्या कडेला जाऊन राहायचा, दिवसभर फिरायचा आणि सर्व काळजी याने घेतली याची. आमचे 2 अजून काकांचे मुलं आहेत, त्यांनी घेतली, खूप काळजी घेतली. त्याच्यामुळे तो आज त्यांच्या याच्यासाठी पळतोय तो. बरोबर आहे. पण आधी आणि लंपी नंतर हा फरक आहे, तुम्हाला काय वाटतो वेगामध्ये? हो, फरक आहे. तो आधी पण पळायचा, पण त्यांनी लंपी झाल्यानंतर त्यांनी त्याची सेवा बघितली किती केली. त्याच्या जोरावर तो आता मालकासाठी पळतो. कारण बघा, आपण प्रेम करतो नंदीवरती, आणि आता गरमीचे दिवस आहेत, तर तुम्ही कशा प्रकारे काळजी घेता आपल्या नंदीची? कारण बघा, उन्हाचा तडाखा एवढा आहे, आणि आता तुम्ही दिवसेंदिवस बातम्या बघा येतात नंदींच्या की नंदी पडद्याच्या कालाड जातात, किंवा चांगले नंदी आपल्याला ह्या बिंजोड क्षेत्रातले गेलेले आहेत मालकांना सोडून, किंवा चांगले नावाजलेले नंदी. तर अशा गरमीमध्ये, या उन्हाळ्याच्या दिवसामध्ये, तर तुम्ही कशा प्रकारे काळजी घेतली पाहिजे, काय सांगाल? अजून तर काळजी अशी घेतो की आपण फक्त संडे टू संडे बैल पळवतो. बरोबर. आणि आता गरमी जास्त असल्यामुळे आपण त्याला
थोडंसं थंड खायला टाकतो, गरम खायला टाकतो, ते त्याची काळजी घेत असतो. बरोबर. आणि काडतूसची खरेदी कुठून केली आता काय सांगाल? कार्तिकची खरेदी बेल्यावरून केली. बेल्यावरून. त्याची खरेदी अशी होती की तो एक साईडला कोपऱ्यात होता, त्याच्या मागच्या पायाला खूप लागलेला होता. अच्छा. हां. पूर्ण रक्ताने भरलेला तो. तर त्याला कोण त्याकडे जायत पण नव्हतं. तर आमचे बाबा आहेत, त्यांनी ती पारख केली आणि ते त्याच्या कडेला गेले आणि त्याला चेक केलं कसं काय काय, तर त्याला ठीक वाटलं. तर तेव्हा त्यांनी एक छोटी रक्कम वरून घेतलेला वासरू होता तेव्हा. पण तुम्ही बोलताय पायाला लागलं होतं, त्याच्या साईडला होता, कारण त्याला पायाला लागले मला कदाचित कोण घेत नसेल, परंतु तुम्ही बोलताय आमच्या बाबा आहेत त्यांनी म्हणजे पायाला लागून सुद्धा असं काय बघितलं आणि खरेदी केली, काय सांगाल? एक ते बाबांचे गुणच आहेत. अच्छा, म्हणजे पारख जुने जाणता माणसांचे. कारण की याच्या आधी पण आपले 2 बैल पाहिलायची, अच्छा. ते पण त्यांनी सिलेक्ट केले. त्यांना एक पारख आहे त्या गोष्टीची, त्याच्यामुळे त्यांनी बघितलं एवढं लागून असताना पण कोण जात नाही, पण त्यांच्याकडे जाऊन त्यांनी बघितलं, निरीक्षण केलं, बैलात काहीतरी क्वालिटी आहे, बरोबर. तेव्हा त्यांनी सिलेक्ट केलं, एक छोटी रक्कमवर आणि घरी आणलं त्यांनी. आणि या गाडीच्या बद्दल काय सांगाल? जोडी शंतनू आणि काडतूस. शंतनू आणि कार्तूस ही A1 जोडी आहे आमची आणि हीच लास्ट पर्यंत पळणार. आणि A1 जोडी बोलतात सर्वच जे कॉमेंटेटर आहेत आणि त्यांच्या गावातले झाले, आमच्या गावातले झाले, सर्वांना ही जोडी आवडते. त्याच्यामुळं त्या मालकाच्यासाठी आणि माझ्या दोन्ही मालकांसाठी ते दोन्ही बैल खूप चांगले. आणि शंतनूबद्दल काय सांगाल? कारण बघा आपल्या बैलाबद्दल आपण बोलतोच आणि आपल्या बैलाबद्दल बोललंच पाहिजे, कारण जेव्हा आपला बैल गुलाल घेतो तर आनंद होतो. परंतु आता तुमचा पैऱ्यावाला तुम्ही बोलता हा नंदी आहे, तर याच्या जवळ या आणि त्याची मला माहिती सांगा दादा. हां दादा, पहिले या नंदीचं नाव सांगा आपल्याला. हा नंदी शंतनू. शंतनू पाषाणाचा शंतनू आहे. अच्छा. हा महारुद्रा ग्रुप पाषाणे या नावाने हा पळतो आणि खूप चांगला पळतो. दोन्ही साईड उजव्या खांदीच पळतो, डावीनी आतना आणि उजवीनी पब्लिकला, दोन्ही खांदी फिट आहे. ठीक आहे. आणि शंतनूबद्दल काय सांगाल? कारण आपल्या बैलाची आपण माहिती दिलीच, परंतु आज 7 वेळा ही गाडी पाळाली आणि 7 वेळा गुलाल, म्हणजे कुठेतरी अपराजित जोड आणि खांदा बांधा सेम असणारा जोड. तर शंतनूबद्दल काही 2 शब्द आम्हाला बोलले तर आम्हाला देखील चांगलं वाटेल दादा. काका मी एक त्याचं बघितलं, त्याचा पल बघितलाय मी स्वतःहून. तो गाडी आतून एवढी गाडी खेचतो ना, साईडची गाडी बघून पळतो. त्याच्यामुळं दोघांना एवढा स्पीड लागतो की विचारू नका. आणि त्याची एक खासियत आहे, जेवढी गाडी साईडला असेल तेवढा बैल पळणार, म्हणजे जेवढी गाडी घसून असेल तेवढे तो बैल पळणार, जोर मारतोय. तेवढा जोर मारणार. आणि काय फिटनेस बद्दल काय सांगाल शंतनूच्या? कसं काय तर एकदम शांत आहे आणि फिटनेस तुम्ही बघू शकता कशी फिटनेस आहे. आणि हे त्याचे मालक आहेत. अच्छा. हा, यांनी सर्व त्याची काळजी घेतलेली आहे. बघा तुम्ही फिटनेस बघू शकता मित्रांनो, फिटनेस सुंदर असा नंदी आहे, आतून पलतो. आणि ही जोडी आम्हाला पुढच्या अड्ड्यात पण दिसेल का, काय सांगा? हो, जोपर्यंत आमची गाडी पळत नाही आणि आमच्या दोन्ही मालकांचं सहमत नसेल तोपर्यंत ही गाडी पळत नाही. ह्या बैलाचे मालक आणि कार्तूस बैलाचा मालक, बरोबर. म्हणजे ते दोघेही ठरवलेच आहे, गाडी हरो किंवा जितो, बरोबर, आपण गाडी पळवायचीच. कारण की गाडी जुळून पळते, त्याच्यामुळे आताच्या कंडिशनला असे बैल पळत नाही, जुळून बैल पळत नाही. त्याच्यामुळे त्या दोघांनी ठरवलेलं आहे गाडी हरो किंवा जितो. कधी असं वाटेल की दुसऱ्या पायऱ्यात पाहिल्याचं तर पडू शकतो, म्हणजे सांगून तुमच्यात होऊ शकतो बाबा आता दुसरा पायरा आहे तर तुम्ही दुसरा करा. बघा सहमत नाही. हा बघा, मालकांचा जर काही प्रॉब्लेम नसेल तर नंदी कधी एकत्र येऊ शकतात आणि कधी गुलाल घेऊ शकतात. फक्त मी पाना नाही पाहिजे. आणि जर मालकांचा संबंध चांगला आहे तर दुसरे कोणी काही बोलो न लक्ष देता आपण जोडी आपली पालवायची, हेच तुमचं ध्येय याच्यातून दिसून येतं. बोलतात बरेच लोक बोलतात की नाही आज तुमचा कमी पळाला, हा तो जास्त पळाला. पण आम्ही दोन्ही मालक आहेत, आम्ही असं कधीच भेदभाव करत नाही. तो बोलो किंवा आमचा बोलो, दोन्ही बैल पळाला म्हणून गाडी झालेली आहे. आम्ही असं कधीच राग मानत नाही. कोणी काही बोलो, आम्ही कोणाकडे लक्ष देत नाही. असेच तुम्ही गुलाल घेत राहा. आणि शंतनू आणि काडतूस तुम्ही बघू शकता A1 जोडी, आणि या जोडीचा 7 गुलाल झालेत लगातार. आणि बघू शकता खांदा बांधा सेम असणारी जोडी. आणि पुढील मैदानात देखील आम्हाला ही जोडी पळताना दिसेल का दादा? हो नक्कीच. तर जोपर्यंत मालकांची सहमती आहे तोपर्यंत ही गाडी पळत बरोबर लास्ट पर्यंत राहणार. तर तुम्हाला पुढील मैदानासाठी दादा शुभेच्छा असतील. आणि तुम्ही आमच्या चॅनलला छोटीशी मुलाखत दिल्याबद्दल
राज बोराडे यूट्यूब चॅनलकडून आपलं मी हार्दिक आभार मानतो दादा. धन्यवाद. धन्यवाद.